हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू इम्पल्स बॅच. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज सगळ्या इन डिटेल अँड वन शॉटमध्ये शिकवणार आहे. सोल्युशन चॅप्टरचा पार्ट 1 ऑलरेडी अपलोड केला आहे, ज्याच्यामध्ये राईट फ्रॉम इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ सोल्युशन, कपॅसिटी ऑफ सोल्युशनमध्ये सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन्सच्या डेफिनेशन, सोल्युबिलिटीची डेफिनेशन, त्याचं युनिट, फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी 3 आहेत, नेचर ऑफ सोल्यूट सॉल्वंट म्हणजेच लाईक डिझॉल्व लाईक्स, पोलार इन पोलार, नॉन पोलार इन नॉन पोलार, त्यामध्ये हायलाईट केलेले एक्झाम्पल्स करायचे आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. सेकंड, इफेक्ट ऑफ टेम्परेचरमध्ये हा ग्राफ आणि हे 3 पॉईंट्स कंपल्सरी करायचे आहेत तुम्हाला. गॅस इंटू सॉलिडचा इफेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इफेक्ट ऑफ प्रेशर आलं की दे विल आस्क यू हेनरी लॉ, हेनरी लॉचं इक्वेशन, हेनरी लॉमध्ये केएचची डेफिनेशन अँड केएचचं युनिट, इतक्या साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर येतं वेपर प्रेशर. वेपर प्रेशर आलं की रॉल्स लॉ, रॉल्स लॉचं डेरिव्हेशन आणि रॉल्स लॉचे इक्वेशन, रॉल्स लॉचा ग्राफ, या 4 इम्पॉर्टंट थिंग्स तुम्हाला कंटिन्युअसली प्रॅक्टिसमध्ये राहायचं आहे. अँड देन रॉल्स लॉचे न्यूमेरिकल्स. रॉल्स लॉ एक्सप्लेन केल्यानंतर मी तुम्हाला त्याचा एक अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला सांगितला विच युजेस टोटल प्रेशर इन इट्स फॉर्म्युला. तर टोटल प्रेशर जर तुम्हाला वापरायचं असेल तर घ्यायला लागतं YA आणि YB, वेर YA अँड YB आर मोल फ्रॅक्शन्स ऑफ वेपर्स, नॉट लिक्विड, ऑफ वेपर्स. त्यासाठी एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दाखवलं. अँड नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट पोर्शन होता राईट अ शॉर्ट नोट ऑन आयडल सोल्युशन्स, देन व्हॉट आर नॉन आयडल सोल्युशन्स and what are 2 types of non-ideal solution, that is positive deviation and negative deviation. So non-ideal solutions म्हणजे that do not obey Rolle's law, they can show positive deviation, they can show negative deviation. परत पॉझिटिव्ह डेव्हिएशनचं रिझन अँड निगेटिव्ह डेव्हिएशनचं रिझन ते तुम्हाला विचारणार आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे सगळे. नेक्स्ट, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजला आपण सुरुवात करणार होतो. देर आर 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. What are colligative properties? Properties that depend upon number of solute particles in solution and not on their nature. आणि नेचरवर डिपेंड नसतात. कशावर डिपेंड आहेत? फक्त नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल इज कॉल्ड ॲज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तुम्हाला डेफिनेशन विचारू शकतात आणि म्हणतात स्टेट 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन अँड ऑस्मॅटिक प्रेशर. आपण 1 बाय 1 पाहूया. वेपर प्रेशर लोअरिंग काय करायचं आहे? आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकत असताना सगळ्यात पहिली कंडिशन जी घ्यायची आहे ती घ्यायची आहे तुम्हाला बीकर, आणि बीकरमध्ये घ्यायचं प्युअर वॉटर. बीकरमध्ये घ्यायचं आहे आपल्याला प्युअर वॉटर. प्युअर वॉटर म्हणा किंवा प्युअर सॉल्वंट म्हणा, बिकॉज वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्वंट, सो से प्युअर सॉल्वंट. आणि ही कंडिशन अशीच मेंटेन असताना त्याचं वेपर प्रेशर काय असेल ते काढायचं. आणि दुसरी कंडिशन इमॅजिन करायचं की याच्यामध्ये आपण काहीतरी नॉन वोलाटाईल म्हणजे जो इव्हॅपरेट होत नाही, ज्याचे वेपर्स बनत नाहीत, असा सॉलिड आपण टाकणार आहे. मग 3 सॉलिड आहेत आपल्याकडे. युरिया टाका म्हणतील किंवा ग्लुकोज टाका म्हणतील किंवा सुक्रोज टाका म्हणतील. युरिया, ग्लुकोज आणि सुक्रोज. युरिया, ग्लुकोज आणि सुक्रोज. ठीक आहे, लेट्स मूव्ह अहेड. चलो, युरियाचं मास तुम्हाला विचारलं तर 60 ग्रॅम आहे, कारण युरियाचा फॉर्म्युला आहे NH2CO NH2 असं लिहिते. NH2 C डबल बॉन्ड O NH2. ग्लुकोजचं विचारलं तर ग्लुकोजचं वेट आहे 180 ग्रॅम, C6H12O6, आणि सुक्रोज इज 342 ग्रॅम, C12H22O11. माहिती असो हवं आपल्याला. ठीक आहे, मग हीच कंडिशन चारही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजला यूज करायची आहे. पहिला प्युअर सॉल्वंट घ्यायचं, मग त्याच्यामध्ये युरिया, ग्लुकोज किंवा सुक्रोज टाकायचा, आणि इनिशियली आणि फायनली झालेल्या कंडिशनमध्ये काय चेंजेस ऑब्झर्व करतायत ते म्हणजेच तुमची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असणार आहे. सो पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे वेपर प्रेशर लोअरिंग. घ्या बीकर, त्याच्यामध्ये वॉटर घ्या. वॉटर घेतल्यानंतर काय होतं रे? तर वेपर प्रेशर क्रिएट करायचं आहे. याचा अर्थ तुम्हाला या बीकरला क्लोज करायचं आहे आणि त्याला खालून हीट प्रोव्हाइड करायची आहे. स्पिरिट लॅम्प लावा, खालून हीट प्रोव्हाइड करा.
हीट प्रोव्हाइड केल्यानंतर दे विल स्टार्ट टू इव्हॅपरेट. इव्हॅपरेशन वाढल्यानंतर त्याचे वेपर्स बनतील आणि वेपर्स हे बाहेर उडून जाऊ शकणार नाहीत ॲज कंटेनर इज क्लोज्ड. आणि कंटेनर क्लोज आहे म्हणजे त्यांच्यावरती प्रेशर आलं आणि ते प्रेशर कोणत्या डायरेक्शनमध्ये ते अप्लाय करतात, डाऊनवर्ड डायरेक्शन. लास्ट पार्टमध्ये सांगितलं आहे प्रेशर अप्लाइड बाय द गॅशियस मॉलिक्यूल ऑन इट्स ओन लिक्विड इज कॉल्ड ॲज वेपर प्रेशर. Pressure applied by gaseous molecules on its own liquid is called as vapor pressure denoted by symbol P. पण आता बीकरमध्ये कोण आहे? बीकरमध्ये आहे प्युअर वॉटर, बीकरमध्ये आहे प्युअर सॉल्व्हंट. जर प्युअर सॉल्व्हंट असेल तर तुम्ही काय लिहिता? प्युअर सॉल्व्हंट म्हणजे नॉट. प्युअर सॉल्व्हंट कोणता आहे त्याला काहीतरी नाव देऊया, P0A. P0A. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कॅपिटल ए किंवा 1 लिहिलं तर ते कोणासाठी असतं? सॉल्व्हंटसाठी. B किंवा 2 लिहिलं तर ते असतं सोल्यूटसाठी. सो हे झालं वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आता नेक्स्ट काय? नेक्स्ट याच्यामध्ये युरिया टाकायचा आहे. ओपन द कॅप, टोपण उघडा त्याचं आणि त्याच्यामध्ये युरिया टाका. कोणताही नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाका. आता काय दिसेल तुम्हाला? बीकरच्या वरच्या लेअरमध्ये मगाशी सगळीकडे ए होते. जर तुम्ही बीकरची वरची लेअर ऑब्झर्व केली असती तर तुम्ही म्हटला असता जर खाली सॉल्व्हंट ए घेतलाय तर वरच्या लेअरमध्ये फक्त ए आहे कारण तो सॉल्व्हंट प्युअर आहे. पण आता तसं नसणार आहे. आता ए आहे, बी आहे, ए आहे, बी आहे. सो कंटिन्युअस रेंज राहत नाही एची, त्याच्या मध्ये मध्ये बी यायला लागतो. आता मध्ये मध्ये जर बी आलाय आणि बी इव्हॅपरेटच होणार नाही, बी तर नॉन व्होलाटाईल आहे, तर हीट केल्यानंतर फक्त एचे वेपर्स बनतील. आधी वरच्या लेअरमध्ये 3-4 एच होते पण आता वरच्या लेअरमधले काही एक कमी झाले आणि त्या जाग्यामध्ये कोण आलं? युरिया. युरिया म्हणजे सोल्यूट. सोल्यूटलाच कशाने लिहितो आपण? बीने. सोल्यूटला कशाने लिहितो आपण? बीने. सो वरच्या लेअरमध्ये ए बी असं काय व्हायला लागलं? युरिया आणि तुमचे वॉटर मॉलिक्युल्स यायला लागले. आता जे वेपर प्रेशर असणार आहे ते एचंच असणार आहे पण ते प्युअर नसणार. तर प्युअर नसेल तर त्याला म्हणायचं पार्शल वेपर प्रेशर. जर बीकरमध्ये फक्त ए आहे तर त्याला म्हणायचं प्युअर वेपर प्रेशर. आता ए आणि बी आहे म्हणजे इम्प्युअर झालं तर म्हणायचं पार्शल वेपर प्रेशर. मग आता मला सांगा वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट जास्त की वेपर प्रेशर ऑफ पार्शल वेपर प्रेशर जास्त? तर साहजिक आहे जिकडे एचे मॉलिक्यूल जास्त ते जास्त इव्हॅपरेट होतील, जास्त प्रेशर अप्लाय करतील, म्हणजेच प्युअरचं जास्त असतं. मग वेपर प्रेशर लोअरिंग तेच सांगतं की जेव्हा तुम्ही एखादा नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड करता वेपर प्रेशर कमी होतं. कोणाचं जास्त आहे? पूर्वी जास्त होतं जेव्हा प्युअर होता. जसा युरिया टाकला वेपर प्रेशर कमी झालं. मग या दोघांच्या मधल्या डिफरन्सला म्हणतात चेंज इन प्रेशर इज इक्वल टू मोठं कोण आहे? P0A, लहान कोण आहे? PA. डेल्टा P इज चेंज इन प्रेशर अँड चेंज इन प्रेशर इज नथिंग बट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी दॅट इज वेपर प्रेशर लोअरिंग. डेल्टा P म्हणजेच काय आहे? वेपर प्रेशर लोअरिंग आहे. मग वेपर प्रेशर लोअरिंग नंतर आता आपण काढतो रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. कितीने चेंज झाला अपॉन इनिशियली किती होता? इनिशियल म्हणजे कोण? प्युअर. P0A इज इक्वल टू फॉर्म्युला कसा दिसेल? P0A मायनस PA अपॉन P0A. जेव्हा तुम्ही त्याला ओरिजिनल सोबत रिलेट केलं, जेव्हा तुम्ही लोअरिंग इन वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर लोअरिंगला ओरिजिनल सोबत रिलेट केलं, इट इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. RLVP. Relative lowering in vapor pressure, and relative lowering in vapor pressure was found to be delta P upon P0A was found to be equal to mole fraction of solute. कशाच्या इक्वल होतं? ते कितीने कमी झालं. हे कशावर डिपेंड आहे? तुम्ही युरिया किती टाकताय याच्यावर डिपेंड आहे. प्रेशर कितीने कमी झालं हे कशावर डिपेंड आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ युरिया. ठीक आहे. सो तुम्हाला 3 फॉर्म्युलेज इम्पॉर्टंटली करायचे आहेत. लोअरिंग इन वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर अँड फायनली हा वाला फॉर्म्युला. पण प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची एंड कशाने होत असते? मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेशन. मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेशन या फॉर्म्युलामध्ये असं काहीही करा की तुम्ही मॉलिक्युलर वेट ऑफ युरिया जो तुम्ही टाकलाय
त्याचं मॉलिक्युलर वेट काढता आलं पाहिजे. मॉलिक्युलर वेट ऑफ कोण? बी म्हणजे सोल्यूट. नाव वी नो, आपल्याला माहिती आहे की मोल फ्रॅक्शन म्हणजे काय असतं. मोल फ्रॅक्शन ऑफ बी म्हणजे काय असतं? नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ बी तर मी काढू शकते. टोटल मोल्स म्हणजे कोण? सॉल्व्हंटचे मोल्स प्लस सोल्यूटचे मोल्स. फक्त रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर या पहिल्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये एवढं लक्षात ठेवा, खाली तुम्ही जे टोटल मोल ए प्लस बी केलेत त्यामध्ये मी बीची व्हॅल्यू निग्लेक्ट करू शकते, कारण युरिया असं काही तुम्ही जास्त टाकणार नाही ना, एक पोतं भरून त्यामध्ये साधा एक चमचा वगैरे ॲड कराल. सो कम्पॅरेटिव्ह टू सॉल्व्हंटच्या कम्पॅरेटिव्हमध्ये सोल्यूट फार कमी टाकलाय. सो NA इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन NB. NB छोट आहे, सो आय कॅन निग्लेक्ट इट. आणि म्हणून मोल फ्रॅक्शनची व्हॅल्यू काय राहिली? फक्त या केसमध्ये मोल फ्रॅक्शन, आय होप तुम्हाला ती साईड दिसतीये व्हेरी क्लिअरली. ओके, मी वरती लिहिते. सो मोल फ्रॅक्शन ऑफ B इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ A. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ B कसं काढतो आपण? गिवन वेट ऑफ B अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ B होल डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ A गिवन वेट ऑफ A अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ A. देअरफॉर मी असं लिहिते, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इक्वल टू, तो फॉर्म्युला लिहा, P0A मायनस PA अपॉन P0A इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ B, जे की मी आता कसं लिहू शकते? WB अपॉन काय येणार आहे? MB, खाली अजून काय आहे? WA, आणि न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटर वरती जातो मॉलिक्युलर वेट ऑफ A. अँड इन दिस वे या फॉर्म्युलातून तुम्ही MB चे कॅल्क्युलेशन केले, मॉलिक्युलर वेट ऑफ B. आता फक्त त्याला व्यवस्थित अरेंज करा. मॉलिक्युलर वेट ऑफ B इज इक्वल टू काय करणार तुम्ही त्याच्यामध्ये? गिवन वेट ऑफ B इनटू मॉलिक्युलर वेट ऑफ B. हे तिकडे जाणार, रिलेटिव्ह लोअरिंग खाली येणार. सो त्याला व्यवस्थित लिहा. रिलेटिव्ह लोअरिंग मी असं लिहिते, RLVP इंटू मॉलिक्युलर वेट गिवन वेट ऑफ A. ठीक आहे, फक्त तुम्हाला माहिती असावं कसं करायचं आहे म्हणून मी सांगते. मोस्ट ऑफ द टाइममध्ये मॉलिक्युलर वेट ऑफ B काढायला वेपर प्रेशरमधून येत नाही, बाकीच्या 3 प्रॉपर्टीजमधून ते येतात. सो तुम्हाला फर्स्ट फॉर्म्युला हा, सेकंड फॉर्म्युला हा, थर्ड फॉर्म्युला हा व्यवस्थित लर्न करायचे आहेत आणि याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. क्लिअर झालं आहे? गॉट इट? चलो, लेट अस मूव्ह अहेड. एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन अँड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट मी एकत्र कम्पेअर करून शिकवेन. सेम कंडिशन आहे. आपण पहिल्यांदा एक बीकर घेतलाय आणि त्या बीकरमध्ये काय घेतलं असणार आहे तर प्युअर वॉटर. मग तुम्हाला प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट माहिती आहे. प्युअर वॉटर असू दे किंवा प्युअर सॉल्व्हंट असू दे. प्युअर सॉल्व्हंट असेल तर त्याचा बॉइलिंग पॉइंट कसं लिहिणार? TB म्हणजे बॉइलिंग पॉइंट, प्युअर म्हणजे नॉट. आता सेकंड कंडिशनमध्ये काय करायचं आहे? त्याच्यामध्ये युरिया टाकायचं आहे. जसं आपण त्याच्यामध्ये युरिया टाकतो, युरिया टाकल्यानंतर काय होणार आहे? नावातच आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, म्हणजे नंतरचा जो बॉइलिंग पॉइंट असणार तो असेल TB. TB काय आहे? पार्शल म्हणजेच इम्प्युअर म्हणा किंवा असं म्हणा सोल्युशनचा. T0B काय आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सोल्युशन. दिस इज BP ऑफ प्युअर सोल्युशन. नॉट असेल तर प्युअर सोल्युशन पण नाही, सॉल्व्हंट. आणि TB काय आहे? बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन म्हणा, पार्शल म्हणायची गरज नाहीये इथे, सोल्युशनच आहे. ठीक आहे, मग जास्त कोण कमी कोण असणार आहे? तर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणजे नंतर बॉइलिंग पॉइंट वाढतो कोणापेक्षा? इनिशियली जितका होता त्याच्यापेक्षा. याचा अर्थ चेंज इन बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू मोठं कोण आहे? TB, लहान कोण आहे? T0B. हा पहिला फॉर्म्युला तुम्ही लर्न करायचा आहे. डेल्टा TB म्हणजे चेंज इन टेम्परेचर अँड चेंज इन टेम्परेचर म्हणजेच एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हणा किंवा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट म्हणा. हा पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला तसाच लिहायचा आहे की as elevation in boiling point is a colligative property, experimentally it is found to be directly proportional to molality. Now, molality ची कॅल्क्युलेशन्स मी वरती करते. आपल्याला माहिती आहे मोलॅलिटी म्हणजे काय आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, मी सोल्यूटला ऑलवेज B लिहितीये बघा, अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट म्हणजे A
इन kg. जर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये kg लिहायचं नसेल तर तुम्ही 1000 वरती मल्टिप्लाय करा आणि WA लिहा, फक्त kg लिहायची गरज नाही. आणि आत्ताच आपण काढलेलं नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. नंबर ऑफ मोल्स ऑफ बी कसे असतात? गिवन वेट ऑफ बी अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ बी. बाकीचं काय काय उरलं ते व्यवस्थित लिहा. इंटू 1000 उरलं आणि काय उरलं? WA इंटू काय राहिलं? WA. ठीक आहे. आणि मला काय काढायचं असतं रे ह्या सगळ्यातून? फायनल कॅल्क्युलेशन कशासाठी असतात? टू कॅल्क्युलेट मॉलिक्युलर वेट ऑफ बी. मॉलिक्युलर वेट ऑफ बी. चला मग नेक्स्ट इथे काय लिहिणार? डेल्टा टी बी इज इक्वल टू, प्रोपोर्शनॅलिटी काढून जेव्हा तुम्हाला इज इक्वल टू ची साईन आणायची आहे, देअर कम्स द कॉन्स्टंट के बी इंटू मोलॅलिटी. आता के बी वरती क्वेश्चन विचारतात. के बीचं युनिट काय आहे? के बीचं युनिट आहे केल्विन kg पर मोल. तुम्ही कॅल्क्युलेट करा. मी क्वेश्चन बँकमध्ये ते कॅल्क्युलेट करून दाखवलं. तुम्हाला क्वेश्चन बँक पण पाहिजे. त्याच्यानंतर ते विचारू शकतात केबीचं नाव काय आहे? केबीचं नाव आहे इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. केबीचं नाव आहे इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. अजून काय नाव आहे? केबीचं नाव आहे बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. आता जस्ट व्हॅल्यू पुट करा त्याच्यामध्ये. किंवा थर्ड क्वेश्चन, केबी कशावर डिपेंड राहतो? सगळ्यात इम्पॉर्टंट, केबी डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सॉल्व्हंट. नेचर ऑफ सॉल्व्हंट. जर हा प्रश्न आला आणि तुम्ही चुकलात हे लिहायला तर सगळ्यात खराब मला वाटेल, कारण मी बऱ्याच वेळा हा क्वेश्चन सांगते की हा क्वेश्चन येतो की केबी कशावर डिपेंड राहतो? नेचर ऑफ सॉल्व्हंट. तरी सुद्धा मुलं नंबर ऑफ सोल्यूटला टिक करून येतात. अरे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ सोल्यूटवर डिपेंड आहे आणि केबी नेचर ऑफ सॉल्व्हंटवरती डिपेंड आहे. समजलं? मग आता काय लिहू शकताय? डेल्टा टी बी दॅट इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज इक्वल टू के बी इंटू मोलॅलिटी. मोलॅलिटी आत्ताच तुम्ही इथे काढली आहे. लिहा ते सगळं व्यवस्थित. WB इंटू 1000 होल डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ बी इंटू WA. आता लास्टला तुम्ही फक्त हेच इक्वेशन मॉलिक्युलर वेट ऑफ बीच्या टर्म्समध्ये लिहू शकताय. MB इज इक्वल टू लिहू शकताय. काय होईल बघा? मॉलिक्युलर वेट ऑफ बी इज इक्वल टू KB ॲज इट इज, WB ॲज इट इज, 1000 ॲज इट इज होल डिवायडेड बाय डेल्टा टी बी खाली येईल आता आणि मॉलिक्युलर वेट ऑफ ए. सो दिस इज द डेरिवेशन, दिस इज द इक्वेशन की ज्याने तुम्ही मॉलिक्युलर वेट ऑफ बी काढू शकताय. तुम्ही जे वरून बी ॲड करणार आहे, बी म्हणजेच युरिया, वरून जे ॲड करतो त्याला बी म्हणायचं. सो वरून जे तुम्ही ॲड करणार आहे त्याचं मोलार मास तुम्ही काढू शकताय. जर त्याचं मोलार मास 60 ग्रॅम आलं याचा अर्थ तो युरिया टाकलाय. जर त्याचं मास 180 ग्रॅम आलं याचा अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये ग्लुकोज टाकलाय. जर त्याचं मास 342 ग्रॅम आलं याचा अर्थ त्याच्यामध्ये सुक्रोज टाकला गेलेला. समजलं? स्क्रीनशॉट घ्या याचा. सेम वे मध्ये आपल्याला फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन करायचंय. पण क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला विचारलंय एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट एक्सप्लेन करा युझिंग ग्राफिकल मेथड, युझिंग ग्राफ ऑफ वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. तर ते आन्सर थोडंसं एक्सप्लेन करते, थोडंसं एक्सप्लेन करणार आहे कारण तुम्हाला क्वेश्चन बँक बघायची आहे. क्वेश्चन बँक यासाठी बघायची जेवढे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढं बोर्ड एक्झाम तुम्हाला इझी जाणार आहे. सो प्रत्येक क्वेश्चनला मी एक्सप्लेन केलं. सो थोडासा वेळ काढा ती क्वेश्चन बँक बघून घ्या. स्क्रीन इरेज करतीये. चला या ग्राफला एक्सप्लेन करायचं आहे तर ग्राफ मी इथे काढते. तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये ग्राफच्या एक्स ॲक्सिसवर टेम्परेचर काढायचं आहे, वाय ॲक्सिसवरती काढायचं आहे वेपर प्रेशर, वाय ॲक्सिसवरती काढायचं आहे वेपर प्रेशर. टेम्परेचर इथे 0 आहे. हळूहळू टेम्परेचर काय होणार आहे? वाढणार आहे. वेपर प्रेशर इथे 0 आहे. हळूहळू वरती पण काय होणार आहे? वेपर प्रेशर वाढणार आहे. आता पहिल्यांदा बीकरमध्ये तुम्ही काय घेतलेलं? तुम्ही प्युअर सॉल्व्हंट घेतलेलं. मग जसं तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर वेपर्स वाढतील आणि वेपर्स वाढले तर वेपर प्रेशर वाढलं. टेम्परेचर कमी, वेपर प्रेशर कमी. टेम्परेचर वाढलं, वेपर प्रेशर वाढलं. टेम्परेचर वाढलं, वेपर वाढले. वेपर वाढलं, वेपर प्रेशर वाढलं आणि असं हे जातं. त्यानंतर समजा त्याच बीकरमध्ये तुम्ही युरिया टाकला तर युरिया टाकल्यानंतर वेपर प्रेशर वाढतं टेम्परेचर सोबत पण प्युअरपेक्षा कमी असतं. समजलं का काय केलं? टेम्परेचर वाढवल्यावर वेपर प्रेशर वाढणारच आहे पण प्युअरचा ग्राफ वरती काढायचा आणि सोल्युशनचा ग्राफ खाली काढायचा, कारण प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं सोल्युशनपेक्षा. ओके.
आता इथे वेपर प्रेशर 0, 1, 2, 3 एक टाइमला वेपर प्रेशर असणार आहे 760 mmHg. 760 mmHg म्हणजेच 1 ॲटमॉस्फिअर. एक टाइमला प्रेशर असणार 1 ॲटमॉस्फिअर. जेव्हा वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजेच किती 1 atm. जेव्हा वेपर प्रेशर आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ज्या टेम्परेचरला इक्वल होतात, ग्रीन म्हणजे कोण वेपर प्रेशर, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती 1 atm. जेव्हा वेपर प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशरच्या इक्वल होतं तेव्हा त्याला म्हणायचं बॉइलिंग पॉईंट कोणाचं आहे, प्युअरचं आहे, म्हणून TB0. सेम परत जेव्हा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर त्याला म्हणायचं बॉइलिंग पॉईंट. पण कोणाचा बॉइलिंग पॉईंट आहे तो, सोल्युशनचा. सो फ्रॉम द ग्राफ इट इज क्लिअर दॅट बॉइलिंग पॉईंट ऑफ कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, TB इज ग्रेटर दॅन T0B. हेन्स अगेन डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस T0B. दॅट डिस्क्राइब्स एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, फक्त तुम्हाला आन्सरला व्यवस्थित लिहायला लागतं. कन्सिडर अ ग्राफ विच हॅज टेम्परेचर ऑन x ॲक्सिस अँड वेपर प्रेशर ऑन y ॲक्सिस. ओके, लेट या लाईनला नाव द्यायला लागतं. AB be the curve of pure solvent and CD be the curve of the solution. The curve CD lies below AB because vapor pressure of solution is less than that of pure solvent. आणि त्यानंतर टेक्स्टबुक मध्ये जे आहे ते तुम्हाला कॉपी पेस्ट करायचे. समजलं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट काय विचारलेलं मी यामध्ये इम्पॉर्टंट. KB कसा लिहिणार तुम्ही बघा, तुम्ही लिहिलं डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू मोलॅलिटी. सो KB कसं लिहिलं, डेल्टा TB इंटू मोलॅलिटी. सो डेल्टा TB म्हणजे चेंज इन टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर म्हणजे केल्विन, आणि मोलॅलिटीचं युनिट असतं मोल पर kg. सो kg वरती जाईल, केल्विन kg, आणि मोल वरती गेल्यानंतर -1 केल्विन kg पर मोल. आता तसंच आपण फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन बघूया. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनची मी डायग्राम काढणार नाहीये. आता तुम्ही इमॅजिन करा की पहिल्यांदा माझ्याकडे प्युअर पाणी होतं. प्युअर पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट आहे TF0. दिस इज फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. नंतर त्याच ग्लासमध्ये मी सोल्यूट टाकल्यानंतर फ्रीजिंग पॉईंट झाला TF. दिस इज फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. कारण तुम्ही युरिया, ग्लुकोज, सुक्रोज पैकी काही टाकलं तर ते आता सोल्युशन बनलं. नावातच आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे काय झालं असणार आहे की युरिया टाकल्यानंतर फ्रीजिंग पॉईंट कमी होतो आधी जेवढा होता त्याच्यापेक्षा. TF इज लेस दॅन T0F. सो डेल्टा TF कसं लिहिणार, चेंज इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजेच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कसं लिहिणार, मोठं कोण आहे T0F, लहान कोण आहे TF. परत डेल्टा TF वॉज एक्सपेरिमेंटली फाउंड टू बी इक्वल टू मोलॅलिटी. जर मोलॅलिटीला इक्वल आहे तर मी काय लिहिणार, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी. ते तुम्हाला विचारणार KFचं नाव काय आहे. KFचं नाव आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. दे विल आस्क यू KF डिपेंड कशावर राहतो. अगेन सेम, KF डिपेंड अपॉन नेचर ऑफ सॉल्वंट. KFचं युनिट काय आहे, सेम केल्विन kg पर मोल. क्वेश्चन बँकमध्ये विचारलंय व्हॉट इज सिमिलरिटी बिटवीन KF अँड KB. KF अँड KB हॅव सेम युनिट्स अँड दे बोथ डिपेंड ऑन नेचर ऑफ सॉल्वंट. ही सिमिलरिटी आहे. आणि डिफरन्स काय आहे, KB हा एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट आहे, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन डिटरमाइन करतो, आणि KF क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आहे, फ्रीजिंग पॉईंट मधलं डिप्रेशन डिटरमाइन करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही परत आहे असं प्रॅक्टिस करा आणि मोलॅलिटीचं कन्वर्जन कॅपिटल M मध्ये करायला चला. मला आता सवय झाली आहे. मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट दॅट इज गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन kg नको असेल तर कशाने मल्टिप्लाय करायचं, 1000नी. मला ही इक्वेशन MBच्या टर्म्समध्ये हवी आहे. सो कशी लिहिणार, KF इंटू WB इंटू 1000 होल डिवायडेड बाय डेल्टा TF इंटू WA. फायनल मॉलिक्युलर वेटच्या टर्म्समध्ये हे इक्वेशन तुमचं आलं पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, चलो
आता सेकंड क्वेश्चन काय असणार आहे, एक्सप्लेन डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इन टर्म्स ऑफ ग्राफ. ग्राफच्या टर्म्समध्ये एक्सप्लेन करा. बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन विचारली तर लिहायला येईल आता, वेन वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. डिक्टेट करते, लिहून घ्या. वेन वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर दॅट इज 1 atm. आता फ्रीजिंग पॉइंट काय आहे, फ्रीजिंग पॉइंटमध्ये पण 2 ॲक्सिसचा ग्राफ, टेम्परेचर ऑन एक्स ॲक्सिस, वेपर प्रेशर ऑन वाय ॲक्सिस. परत सिमिलरली 2 कर्व्स काढायचे. जो तुमचा प्युअर सॉल्व्हंट असेल तो, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सोल्यूट टाकला आणि सोल्युशनचा बनवला तो. थर्ड ग्राफ असणार आहे सॉलिडचा. थर्ड ग्राफ कोणाचा असणार आहे, सॉलिडचा, जो काही तुम्ही युरिया वगैरे टाकलाय त्याचा. सो सॉलिड सॉल्व्हंट, युरिया वगैरे टाकलाय त्याचा नाही, जो सॉल्व्हंट तुम्ही घेतलाय त्याचा सॉलिड. म्हणजे जर तुम्ही प्युअर सॉल्व्हंट घेतलाय वॉटर, प्युअर सॉल्व्हंट जर तुम्ही वॉटर घेतलाय तर वॉटरचा सॉलिड काय असतो, आईस. सो सॉलिड सॉल्व्हंट, सॉलिड सॉल्व्हंट. आणि हे काय आहे तुमचं सोल्युशन. ब्ल्यू खाली का काढलाय, कारण तो सोल्युशन आहे. आता द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट बिकम इक्वल्स टू इट्स वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग पॉइंट. प्युअरचं आहे म्हणून TF0. कोणतं टेम्परेचर, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. हे कोण असणार आहे, TF. इथे 0 आहे. सरळ कळतं की TFची जी व्हॅल्यू आहे ती कमी आहे T0F पेक्षा. म्हणजेच देर इज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट गिवन बाय डेल्टा TF इज इक्वल टू T0F मायनस TF. आणि बाकीचं जे मी आन्सर तुम्हाला लिहायचं कसं ते कुठून लिहिणार तुम्ही, क्वेश्चन बँकमधून. ठीक आहे. लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन क्लिअर, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट क्लिअर. लास्ट आहे ऑस्मॅटिक प्रेशर. ऑस्मॅटिक प्रेशर सुद्धा मी या व्हिडिओमध्ये फार एक्सप्लेन करत नाही आहे. मी तुम्हाला ऑस्मॅटिक प्रेशरचे क्वेश्चन्स दिलेत आणि त्या क्वेश्चनमध्ये परत हे सगळं एक्सप्लेन केलं आहे. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये क्वेश्चन बँकची लिंक आहे, जाऊन तुम्ही क्वेश्चन बँक बघायचे. कुठले क्वेश्चन बघताय, 2 मार्क अँड 3 मार्क क्वेश्चनमध्ये खूप सारे क्वेश्चन्स विचारतात ऑस्मॉसिसवरून. तर मी क्वेश्चन सांगते काय काय आहेत आणि ओरली त्याचा आन्सर सांगते, स्क्रीनवरती काही लिहित बसणार नाही आहे. क्वेश्चन नंबर 1, डिफाईन ऑस्मॉसिस. क्वेश्चन नंबर 1, डिफाईन ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिसची डेफिनेशन लिहिताना भरमसाठ लिहायची नाही. मी एक तुम्हाला हिंट देते, ही क्वेश्चन पेपरमध्ये लिहायची नाही आहे, तुमच्या आन्सरमध्ये लिहायची नाही आहे. कुठे लिहिणार तुम्ही, रफमध्ये. ठीक आहे. बघा, द नेट मोमेंट ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स, द नेट मोमेंट ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स इन टू सोल्युशन. कुठे जाणार आहेत सॉल्वंट मॉलिक्युल्स, इन टू सोल्युशन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. इतकीच डेफिनेशन लिहायची, एकही वर्ड कमी करायचा नाही, एकही वर्ड वाढवायचा नाही. मी इथं अंडरलाईन करून देते. द नेट स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स इन टू द सोल्युशन, ऑर पासून पुढे लिहायचं नाही. इन टू द सोल्युशन, हे रफ करा सगळं. इन टू द सोल्युशन थ्रू म्हणजेच वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. समजलं ऑस्मॉसिस. जर डायग्राम काढा म्हटले ऑस्मॉसिसची तर सिंपल डायग्राम काढा. एक मोठा कंटेनर घ्या, या कंटेनरच्या मध्ये इथे काय लावलं आपण, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. इथे घ्या सॉल्वंट, तो सॉल्वंट प्युअर आहे मात्र, म्हणून लिहा प्युअर सॉल्वंट. इकडे लिहा सोल्युशन, इकडे लिहा सोल्युशन. आणि तुम्हाला माहिती पाहिजे की आता मॉलिक्युल्स कुठून कुठे जाणार आहेत त्या डायरेक्शनमध्ये ॲरो दाखवा. ही झाली तुमची डायरेक्शन ऑफ ऑस्मॉसिस अँड डायग्राम ऑफ ऑस्मॉसिस. समजलं. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन ते तुम्हाला विचारू शकतात की व्हॉट इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मेम्ब्रेन दॅट अलाउज ओनली सॉल्वंट मॉलिक्युल्स टू पास थ्रू इट. अशी जरी लिहिली तरी चालेल. membrane that allows only solvent molecules to pass through it. That's enough. Okay. Membrane that allows only solvent molecules to pass through it is called as semi-permeable membrane. आता क्वेश्चन आहे, थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट वरून ऑस्मॅटिक प्रेशर सांगा. थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट म्हणायचं. ही जी ट्यूब आहे हिचं नाव आहे थिसल ट्यूब.
थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करा. तर मी फास्टमध्ये सांगते काय केलंय. थिसल ट्यूब घेतली आहे. थिसल ट्यूबला आधी सरळ करा आणि त्याच्यामध्ये भरा सोल्युशन भरल्यानंतर त्याचा माउथ कव्हर करा आणि माउथ कव्हर करायचं आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेननी. माउथवरती कोण झाकायचं आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तिला नंतर उलटं करायचं आणि पाण्यावाल्या बीकरमध्ये इन्सर्ट करायचं. ह्याच्यामध्ये कोण आहे? वॉटर आहे. आता काय होणार आहे बघा. आतमध्ये सोल्युशन आहे, खाली वॉटर आहे. वॉटर म्हणजे प्युअर सॉल्व्हंट आणि आत सोल्युशन आहे. हे कोण आहे मध्ये? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर ऑस्मॉसिस होईल, पाणी वरच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह व्हायला लागेल. ऑस्मॉसिस होणार आणि थिसल ट्यूबमध्ये पाण्याची लेवल राईज होणार. जशी पाण्याची लेवल राईज झाली, पाणी खालच्या डायरेक्शनमध्ये प्रेशर अप्लाय करतं. इट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आधी ऑस्मॉसिसचा रेट जास्त असतो. ऑस्मॉसिसचा रेट जास्त असल्यामुळे पाणी कंटिन्युअसली आत जातं. आतमध्ये वॉटरची लेवल वाढते आणि आता हायड्रोस्टॅटिक प्रेशर त्याला खाली ढकलतं. आणि एक टाइमला असं होतं की ऑस्मॉसिसची प्रोसेस आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर एकमेकाला बॅलन्स करतात आणि ना वॉटर मॉलिक्यूल वरती जाणार ना वॉटर मॉलिक्यूल खाली येणार. अँड दस ऑस्मॉसिस स्टॉप. मग ऑस्मॉसिस कोणामुळे थांबलं? हायड्रोस्टॅटिक प्रेशरमुळे. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मॅटिक प्रेशर. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेफिनेशन बघा किती लिहायचे तुम्हाला, फक्त इतकीच. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस is called as osmotic pressure. Osmotic pressure is denoted by symbol pi. Pi is equal to CRT. Pi is equal to CRT. What is C? Concentration. Concentration म्हणजे काय? Number of moles of solute upon volume of solution into R into T. So therefore pi is equal to NB. Number of moles कसे लिहू शकताय तुम्ही? Given weight upon molecular weight. नंबर ऑफ मोल्स कसे लिहू शकतो आपण? गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. लिहा गिवन वेट ऑफ बी अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ बी. खाली काय राहिलंय? व्हॉल्यूम. वरती काय राहिलं? आर आणि टी. याला एम बीच्या टर्म्समध्ये लिहा. गिवन वेट ऑफ बी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय पाय इंटू व्ही. सो ऑस्मॅटिक प्रेशरला पण मी कशाच्या टर्म्समध्ये ड्रॉ केलं? एम बीच्या टर्म्समध्ये. पण थिसल ट्यूबची एक्सपेरिमेंट तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहेत. दिस इज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. काय करायचं? थिसल ट्यूब सरळ घ्यायची, त्यामध्ये सोल्युशन पुट करायचं. सोल्युशन घेतल्यानंतर सेमी परमिएबल मेम्ब्रेन त्याच्यावरती अशी ताणून त्याला रबर लावायचा. थिसल ट्यूब उलटी करायची, एका बीकरमध्ये डिप करायची ज्याच्यामध्ये पाणी आहे. खाली पाणी, मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन, वरती सोल्युशन. तर पाणी सोल्युशनमध्ये जायला लागेल, ऑस्मॉसिस चालू होईल. पाण्याची लेवल थिसल ट्यूबमध्ये वाढेल आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर जनरेट होईल. प्रेशर खालच्या डायरेक्शनमध्ये आहे. तर आता पाणीच खाली चाललं, डाऊनवर्ड डायरेक्शनला चाललं. आणि आता काय होणार आहे? जेव्हा ऑस्मॉसिस आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर एकमेकाला बॅलन्स करतात, इक्विलिब्रियम अटेंड होईल आणि ऑस्मॉसिस थांबेल. सो द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मॅटिक प्रेशर. ओके, एक्झाम्पल समजलेत? फॉर्म्युला समजलाय? पाय इज इक्वल टू CRT. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स म्हणजे गिवन अपॉन मोलार. नेक्स्ट आहे रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिस कशामध्ये यूज करतात? तर रिव्हर्स ऑस्मॉसिस यूज करतात टू प्युरिफाय वॉटर. जे सॉल्टी वॉटर आहे ना, सॉल्टी वॉटरचं कन्व्हर्जन आपण करू शकतो पोटेबल वॉटरमध्ये. पोटेबल म्हणजे पिण्यालायक पाणी. पोटेबल म्हणजे पिण्यालायक पाणी आपण करू शकतो. कसं काय? परत एक मोठा कंटेनर घ्यायचा, त्याच्यामध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावायची. एकामध्ये घ्या तुमचं, कोण घेताय? प्युअर सॉल्वंट. एकामध्ये घ्यायचं प्युअर वॉटर आणि एकामध्ये घ्यायचं तुमचं सॉल्टी वॉटर. सॉल्टी वॉटर म्हणजे सॉल्ट प्लस वॉटर आहे. ॲज मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. कोण कुठे जाणार? सॉल्वंट जात असतो सोल्युशनमध्ये. सॉल्वंट जात असतो सोल्युशनमध्ये. आणि सॉल्वंट बघा, मी थोडंसं इथे जागा हे ठेवतीये, ओपन ठेवली आहे. दिसत नाहीये पण इथे ओपन आहे, ही लाईन नाहीये. ठीक आहे. सो ऑस्मॉसिस व्हायला लागलं. जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं, किती प्रेशर?
ऑस्मॉसिस थांबवण्यासा इतकं. म्हणजे जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं, ऑस्मॅटिक प्रेशर अप्लाय केलं तर काय होईल, ऑस्मॅटिक प्रेशर अप्लाय केल्यानंतर ऑस्मॉसिस थांबेल. आधी ऑस्मॉसिस होत होती, मग तुम्ही पाय इतकं प्रेशर अप्लाय केलं, ऑस्मॉसिस थांबली. आता तुम्ही काय केलं, पाय इतक्या प्रेशरनी ऑस्मॉसिस थांबवलं आणि अजून जास्त प्रेशर दिलं. अजून जर आपण प्रेशर दिलं तर आता पाणी कुठून कुठे जाईल, पाण्याची डायरेक्शन बदलेल. सॉल्टी वॉटरमधून वॉटर प्युअर वॉटरमध्ये चाललं. सॉल्टी वॉटरमध्ये सॉल्ट प्लस वॉटर आहे, पण सॉल्ट जाणार नाही कारण सेमी परमिएबल मेम्ब्रेन फक्त सॉल्व्हंटला अलाव करते. सो सॉल्ट तिकडेच राहिलं आणि वॉटर कोणत्या डायरेक्शनमध्ये आलं, प्युअर वॉटरमध्ये. इकडे एक नळ लावा आणि प्युअर वॉटर आता कलेक्ट करून घ्या. समजलं? सो प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मॅटिक प्रेशर जेव्हा आपण देतो तेव्हा रिव्हर्स ऑस्मॉसिस होतं. प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मॅटिक प्रेशर क्रिएट्स रिव्हर्स ऑस्मॉसिस. यूज काय आहे, मेकिंग सॉल्टी वॉटर, कन्वर्टिंग सॉल्टी वॉटर इनटू पोटेबल वॉटर. ठीक आहे, चल. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. इतकंच सांगेन की आत्तापर्यंत आपण नॉन वोलाटाईल शिकलो, म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइट शिकलोय. कोण कोण? युरिया टाका तुम्ही, ग्लुकोज टाका तुम्ही, किंवा सुक्रोज टाकत होता तुम्ही तुमचं सोल्युशन बनवताना. हे बनवताना जे काही फॉर्म्युलेज आहेत ते तुम्ही डायरेक्टली अप्लाय केले. फॉर्म्युले रिवाइज करूया. डेल्टा पी अपॉन पी इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू मोलॅलिटी. डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू मोलॅलिटी. आणि कोण? ऑस्मॅटिक प्रेशर पाय इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन इंटू आर टी अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. हे फॉर्म्युले यूज करत होता कारण हे सगळे नॉन वोलाटाईल आहेत. नॉन वोलाटाईल आहेत म्हणजेच इव्हॅपरेट होत नाहीत, नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत म्हणा. हे नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत. तुम्ही वरून एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल, एक युरिया, एक ग्लुकोज किंवा एक सुक्रोज टाकला तर ते पाण्यात जाऊन एकच राहतात. वरून एक युरिया टाका, खाली जाऊन पाण्यात एक युरिया आहे असा राहतो. सो नंबर ऑफ पार्टिकल्स किती? एक. हा फॉर्म्युले आहे असे वापरले. पण आता तुम्ही इलेक्ट्रोलाइट टाकणार आहे, म्हणजे बीकरमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट टाकायचा. इलेक्ट्रोलाइटमध्ये कोण कोण विचारू शकता तुम्हाला? NaCl, Na+Cl मायनस, KCl, K+Cl मायनस, Al2SO4 थ्राईस, 2Al+3SO4 3 मायनस, काहीही टाकू शकतात ते. AlOH थ्राईस. युरिया सोडून जर कोणी दुसरं टाकलं तर ह्या फॉर्म्युलामध्ये समोर आयची टर्म येते. आय 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 आय. या आयला आपण वॅन्ट ऑफ फॅक्टर म्हटलं. वॅन्ट ऑफ फॅक्टरचे डेरिव्हेशन रिड्यूस्ड आहेत, पण याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता जसं की मी जर समजा NaCl टाकलं, वरून काय टाकतेय मी? वरून 1 मोल NaCl टाकते, पण खाली पाण्यात जाऊन तो डिसोसिएट होतो, Na+Cl मायनस. वरून तुम्ही किती पार्टिकल टाकले? 1 पार्टिकल. खाली जाऊन ते किती पार्टिकल बनले? 2 पार्टिकल. 1 NaCl 2 पार्टिकलमध्ये तुटत असेल, 2 NaCl 4 पार्टिकलमध्ये, 3 NaCl 6 पार्टिकलमध्ये. सो आपण त्यांचं काय काढायचं? नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स त्यांचे किती आहेत? 2. समजा तुम्ही घेतलं Al2SO4 थ्राईस. Al2SO4 थ्राईस कसा डिसोसिएट करेल? 2 ॲल्युमिनियम प्लस 3 आणि 3SO4 -2. याचा अर्थ काय? हे 2 ॲल्युमिनियमचे आयन्स आणि हे 3 सल्फेटचे आयन्स, टोटल काय बनणार आहे? 5 आयन्स बनणार आहेत कम्प्लिटली डिसोसिएट केल्यानंतर. कम्प्लिटली डिसोसिएट केल्यानंतर. सो जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूने तिथे मल्टिप्लाय करायचं असतं. सो इलेक्ट्रोलाइट्स तुम्ही जेव्हा टाकताय नंबर ऑफ पार्टिकल्स वाढतात. नंबर ऑफ पार्टिकल्स वाढतात सो त्यांची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जास्त असते दॅन युरिया, ग्लुकोज अँड सुक्रोज. समजलं? लास्ट बघू आपण. जर तुम्ही पाण्यामध्ये AlOH3 टाकला वरून, तो भले तुम्हाला वर टाकताना 1 वाटतोय, बट तो खाली जाऊन Al+3 आणि 3OH- मध्ये तुटतो. दॅट इज 4 पार्टिकल्समध्ये तुटतो. सो या फॉर्म्युलामध्ये आयची व्हॅल्यू काय असेल? 4 असेल. असे सिंपल क्वेश्चन्स यामध्ये विचारले जातात. सो दिस वॉज एंड ऑफ वन शॉट ऑफ सोल्युशन.
सो तुम्ही आता डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये जा. सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओला लाईक करा जर आवडला असेल तर. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये जाऊन पार्ट 1 पार्ट 2 क्वेश्चन बँकचे कंप्लीट करून टाका. न्यूमेरिकलची पण प्रॅक्टिस होईल ॲज वेल ॲज त्याचसोबत तुम्हाला फॉर्म्युले रिवाईज होतील आणि थेरी क्वेश्चन्स कंप्लीट होते. दिस इज हाऊ आपण एक एक चॅप्टर कव्हर करायचं आहे. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन थँक्यू सो मच.